नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। पहा, आपण घेऊन आलो मुंबई उच्च न्यायालयावर जे की 26 एप्रिलला होऊ घातलेला पेपर आहे, त्याविषयी आतापर्यंत जवळपास 9 लेक्चर मी अपलोड केले आहे। ते जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि नंतर हा व्हिडिओ पहा, जे की आपण न्यायालय भरतीवर जे प्रश्न विचारले आहेत मागे 2018-2025 यावरही बरेच लेक्चर घेतलेले आहेत, तेही पाहून घ्या। आणि जे काही प्रॅक्टिससाठी संभाव्य प्रश्न म्हणून की अशाच पद्धतीने प्रश्न विचारतात तेही आपण सिरीज सुरू केली। चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या सेशनला आपण सुरुवात करू। पहा पहिला प्रश्न, आणि नुसते व्हिडिओ पाहायले बरेच जण व्ह्यूअर्स चांगले आले परंतु नाही का लाईक करणं, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा। तुम्ही तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला काय करू शकते, प्रोत्साहन देऊ शकते। मग चॅनलला सबस्क्राईब करा, काही वेळ जात नाही। व्हिडिओ आवडत असतील, तुमचा फायदा होत असेल तर बिलकुल तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। ओके, पहा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे स्थित आहे? आता आपण उच्च न्यायालयीन भरतीवर पाहिलो तर न्यायालयीन व्यवस्था चांगली करून जा। आता इथं बराच सांगायचा प्रयत्न करू किंवा जे काय आपण 25 तारखेपर्यंत जे काय आपले सेशन होतील त्याच्यामध्ये न्यायालयीनवर जे काही प्रश्न होतील त्यावर मी प्रश्न घेणार आहोत, लक्षात ठेवा। ओके, तर भारताचे सर्वोच्च न्यायालय सर्वांना परिचित आहे, परंतु यावर अजून प्रश्न विचारतात की भारताचे ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले, ओके, तर हे पहिले कुठे होते? स्थापन ज्यावेळेस झालं तेव्हा हे कोलकात्याला होतं, लक्षात ठेवा। कोलकाता कुठे होतं? कोलकाताला। पहिले कलकत्ता म्हणाले पण आता इथं मी कोलकाता लिहिलं, लक्षात ठेवा। पहिले याला कलकत्ता म्हणायचं। ओके ना, आजही जे कलकत्ताचं न्यायालय आहे त्याला कलकत्ता उच्च न्यायालय म्हणून आहे। आजही मुंबईचं उच्च न्यायालय आहे त्याला बॉम्बे उच्च न्यायालय म्हणतात। आजही जे तामिळनाडूचं उच्च न्यायालय आहे त्याला आजही मद्रास उच्च न्यायालय म्हणतात, कारण न्यायालयाची नावं बदलली नाहीत, हे पण लक्षात ठेवा। ओके, तर इथे पाहायला आपण भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे, तर भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्लीला, लक्षात ठेवा। कुठे आहे? नवी दिल्लीला। आपण संसद वगैरे जे काय महत्त्वाच्या गोष्टी पाहतो हे कुठे दिसतील तुम्हाला? नवी दिल्लीला। तर भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्लीला। भारताचे सर्वोच्च न्यायालय 26 जानेवारी 1950ला ओके आपण निर्मित केलेलं आहे, आणि जो उद्घाटन कधी झालं माहिती आहे का? 28 जानेवारीला, लक्षात ठेवा। ही तारीख तुम्हाला खूप महत्त्वाची आहे। 28 जानेवारी 1950ला आपलं भारतीय न्यायालय, लक्षात ठेवा। आणि जी वेगळी बिल्डिंग म्हणून आपण 1958ला। ओके, तर नवी दिल्लीला आपण काय म्हणतो? भारताचे सर्वोच्च न्यायालय, लक्षात ठेवा। ओके, भारताचे सर्वोच्च न्यायालय जे दिसते तुम्हाला याच्यामध्ये न्यायाधीश दिसतात ते 33+1 दिसतात, लक्षात ठेवा। म्हणजे 34, लक्षात ठेवा। किती आहेत याच्यामध्ये? सर्व न्यायाधीश किती आहेत सद्यस्थितीत, कारण ज्यावेळेस राज्यघटना लागू झाली होती त्यावेळेस कमी होते, मला वाटते 7+1च होते। तर आता किती आहेत? 33+1 म्हणजे 34 न्यायाधीश सध्या काय म्हणू आपण? सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत सध्या? लक्षात ठेवा। सूर्यकांत शर्मावर प्रश्न तुम्हाला येणार, लक्षात ठेवा। बरेच वेळा आपण डीप वाचतो आणि महत्त्वाच्या याच गोष्टी सोडतो आणि इथे कन्फ्यूज होतो। बरेच पुस्तक वाचतो, तर न्यायालयीन भरती आहे, याच्यामध्ये पिऊन आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये लिपिक पदासाठी आहे, ते इतकं काही डीपमध्ये नाही विचारणार। ओके, त्यानंतर वाहन चालक आहे, तर अशा प्रकारे जे काही गोष्टी असतील ते न्यायालयाबद्दल विचारतील। सूर्यकांत शर्मा हे कितवे न्यायाधीश म्हणून विचारतील? तर 53वे सरन्यायाधीश आहेत सध्या, लक्षात ठेवा। याच्या आधीचे 52वे विचारू शकतात। 52वे कोण होते? तर गवई होते, लक्षात ठेवा। ओके, भूषण गवई, BR गवई म्हणू आपण त्याला, भूषण गवई। ओके, तर हे 52वे होते। याच्यामध्ये 50वे विचारतील डायरेक्ट। ओके, 50वे म्हणजे आकडा हे आहे म्हणून चंद्रचूड। ओके, चंद्रचूड होते, लक्षात ठेवा। ओके, तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत। 50वे कोण? चंद्रचूड। सूर्यकांत शर्मा सध्याचे आहेत, लक्षात ठेवा। 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत ते आहेत, लक्षात। त्यानंतर सर्वोच्च न्यायालय तर नवी दिल्ली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय विचारतात, मी आधी सांगितलेलं आहे। तर निवृत्तीचे वय पहा, लक्षात ठेवा। निवृत्ती, तर निवृत्तीचे वय पहा न्यायाधीश म्हणू आपण येतात। ओके, सर्वोच्च न्यायालयाचे ओके न्यायाधीश याचं निवृत्तीचं वय विचारतात, लक्षात ठेवा। ओके, सर्वोच्च न्यायालयाचे याचे न्यायाधीश, ओके समजून घ्या। न्यायाधीश निवृत्ती वय आहे 65 वर्ष, 65 हे लक्षात ठेवा। ओके, हे रिपीट करायला याचा अर्थ हे खूप इम्पॉर्टंट आहे, पाठच करून घ्या। सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात त्यांच्या निवृत्तीचे वय 65। अजून याच्यामध्ये कन्फ्यूज होते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश। उच्च न्यायालयाचे पहा, उच्च न्यायालयाचे तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ओके हे कधी निवृत्त होतात सांगा बरं मला तुम्ही? तर हे होतात वयाच्या 62व्या वर्षी। ओके, वयाच्या 62व्या वर्षी होतात, लक्षात ठेवा। वय किती? 62 वर्ष। ओके,
यावेळेस ते निवृत्त होतात. त्यानंतर पहा सध्या उच्च न्यायालय किती आहेत विचारतात. सर्वोच्च न्यायालयाची कलम विचारतात, लक्षात ठेवा. ओके, सध्या सर्वोच्च न्यायालय पाहतो, सर्वोच्च न्यायालयाची कलम आहे 124, लक्षात ठेवा. 124 ही सर्वोच्च न्यायालयाची कलम आहे, लक्षात ठेवा. ओके, 124 नुसार सर्वोच्च न्यायालय आपण स्थापन केलेलं आहे. ओके, सर्वात मोठी न्यायालयीन व्यवस्था आहे आपली सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर उच्च न्यायालय पहा, उच्च न्यायालय. ओके, उच्च न्यायालय किती सांगा बरं. उच्च न्यायालय सध्या आहेत 25. किती आहेत? 25. 25वं उच्च न्यायालय विचारतात. 25वं उच्च न्यायालय विचारतात अमरावतीला आहे. मग अमरावती कुठं सर ही? तर ही अमरावती आपण 2019ला पाहतो. ही आहे आंध्र प्रदेश. ओके, आंध्र प्रदेश कुठली आहे? आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. ओके, इथं नवीन पेज ॲड होते का पाहू द्या मला. सर्वच गेलं काही, सर्वच गेलं. ओके, एवढं सांगितलं, सर्वच गेलं काही. आलं. ओके, इकडे आहे का भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे? कुठे? ठीक आहे. नवीन पेज भेटायला आपल्याला. पहिले पहा, तर उच्च न्यायालय पहिले मी काय रिवाईज केलं ते सांगतो तुम्हाला. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे स्थित आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय आपल्याला माहिती आहे, सर्वांना परिचित, नवी दिल्लीला आहे. नवी दिल्लीला भारताचं सर्वोच्च न्यायालय आपण कधी आलेलं आहे? 28 जानेवारी 1950ला. ओके, 26 जानेवारीला ज्यावेळेस लागू झाली त्यावेळेस 2 दिवसानं याचं उद्घाटन झालं. त्यानंतर आपण पाहिलं सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश किती आहेत? तर 33+1 म्हणजे 34 न्यायाधीश आहेत. त्यानंतर आताचे सरन्यायाधीश कोण आहे? 2026ला सध्या सूर्यकांत शर्मा आहेत. ते कितवे आहेत? 53वे. मग 52वे कोण होते? BR गवई होते 52वे. त्यानंतर 50वे विचारू शकतात. ओके, चंद्रचूड होते. त्यानंतर ज्यानंतर पाहिलं आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय 65 राहते. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्त वय किती राहते? 62 वर्ष राहते. त्यानंतर आपण पाहू लागलो पहा इथं ओके, उच्च न्यायालय पाहू लागलो इथं. उच्च न्यायालय आता किती आहेत? 25 आहे. तर 25वं उच्च न्यायालय कोणतं आहे? 25वं सर्वात शेवटीचं उच्च न्यायालय विचारतात अमरावती. आणि पहिलं उच्च न्यायालय म्हणलं तर कलकत्त्याला. ओके, पहिलं कधी? 1862ला पाहतो आपण, 1 जुलै 1862ला कलकत्त्याला पाहतो. नंतर 14 ऑगस्ट 1862ला आपण पाहतो बॉम्बे उच्च न्यायालय. बॉम्बे उच्च न्यायालयाची तारीख लक्षात ठेवा. ओके, 14 ऑगस्ट 1862. ओके, त्यानंतर आपण तिसरं पाहतो 15 ऑगस्ट 1862. ओके, ते म्हणजे आपण कोणतं पाहतो? मद्रास उच्च न्यायालय. आणि चौथं पाहतो आपण अलाहाबाद उच्च न्यायालय. प्रयागराज आता नाव झालं आहे, म्हणजे अलाहाबादचं उच्च न्यायालय तेच आहे, फक्त नाव बदललं आहे कशाचं? त्या शहराचं. तर अलाहाबाद उच्च न्यायालय आपण म्हणतो. तर अलाहाबाद उच्च न्यायालय सर्वाधिक मोठं उच्च न्यायालय, म्हणजे सर्वाधिक जास्त न्यायाधीश आहेत त्याचं, लक्षात ठेवा. ओके, सर्वाधिक मोठं जर म्हणलं आपण तर ते अलाहाबाद उच्च न्यायालय ते 1866ला स्थापन केलं. अजून याच्यामध्ये एक प्रश्न येतात, केंद्रशासित प्रदेशाला उच्च न्यायालय. तर दिल्ली असा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे की त्याला उच्च न्यायालय, लक्षात ठेवा. दिल्ली हा एकमेव असा केंद्रशासित प्रदेश आहे, केंद्रशासित प्रदेश ज्याला काय आहे? उच्च न्यायालय आहे, लक्षात ठेवा. उच्च न्यायालय मला वाटते 1948ला याची स्थापना झाली वाटते, लक्षात ठेवा. कमेंट करून सांगा की दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, लक्षात ठेवा. तर एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला उच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयाची संख्या विचारतात 25. 25वं न्यायालय कोणतं आहे? अमरावती. 24वं उच्च न्यायालय आपण पाहतो तेलंगणाचं हैदराबाद. कारण जे काही पहिले आपण म्हणतो तेलंगणा जे होतं आंध्र प्रदेशमध्ये होतं, 2014पर्यंत एकच उच्च न्यायालय होतं, म्हणजे ज्यावेळेस वेगळं निघलं तेव्हा आपण 24वं त्याला म्हणून, लक्षात ठेवा. नंतर आपण पाहतो जे की गुवाहाटी उच्च न्यायालयाअंतर्गत काही ईशान्येकडील राज्य होते, त्याच्यामध्ये आपण पाहतो मणिपूर पाहतो, मेघालय पाहतो. ओके, तर याचे त्रिपुरा पाहतो. तर याचे 2013ला उच्च न्यायालय स्थापन केले. ओके, सलग 3 उच्च न्यायालय स्थापन केलेले आहेत सलग 2013ला आपण पाहतो, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आपण पाहतो काही असे उच्च न्यायालय आहेत. ओके, तर बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल आपण आता दुसऱ्या साईडवर डीप माहिती घेऊ. पहा बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल. इथं बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला तर बऱ्याचपैकी येतील. ओके, बॉम्बे उच्च अजून मी प्रॅक्टिससाठी घेणार, लक्षात ठेवा. बॉम्बे उच्च न्यायालय पाहता. ओके, बॉम्बे उच्च न्यायालय. तर बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना आपण पाहतो, मी सांगितलं 14 ऑगस्ट. ओके, हे तारीख लक्षात ठेवा, या तारीख विचारू शकतात. दुसरं न्यायालय आहे, दुसरं न्यायालय भारतातलं. ओके, पहिलं म्हटलं तर कलकत्ता उच्च न्यायालय आहे, 1 जुलैला स्थापन केलं होतं. ओके, तर बॉम्बे उच्च न्यायालयाअंतर्गत पहिले याचे क्षेत्र कुठे कुठे येते? अधिकार क्षेत्र, लक्षात ठेवा. अधिकार क्षेत्र बॉम्बे उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं एक महाराष्ट्र. त्याच्यानंतर पहा 2 येते कोण? 2 येते गोवा आणि 3 येते कोणतं? दादरा नगर हवेली. दादरा नगर
हवेली, पहिलाच क्वेश्चन आहे हा, थोडा वेळ होईल याला, आणि दीव दमन. ओके, पण हे तुमचा पेपर जे आहे ते याच्या रिलेटेड आहे, याच्यावरला एक तरी क्वेश्चन फिक्स करून जाईल, भेटणार या सेशनमधला माझ्या, मी गॅरंटी सांगतो. एक तरी तुम्हाला प्रश्न पेपरला जर विचारला तर याच्या बाहेर जाणार नाही. ओके, दोनही विचारू शकतात, तीनही विचारू शकतात, कारण न्यायालयीन याच्यावर पेपर आहे. तर महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली या 3 क्षेत्रामध्ये आहे. त्यानंतर बॉम्बे उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे खंडपीठे विचारतात, खंडपीठे. ओके, खंडपीठे. श्री चंद्रशेखर आहेत बरेच उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश, श्री चंद्रशेखर. ओके, श्री चंद्रशेखर. आता मला एक गोष्ट सांगा याच्यामध्ये कमेंट करून, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या किती आहे सध्या? ओके, मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, हे मला कमेंट करून सांगणे. ओके, त्यानंतर खंडपीठे पहा. खंडपीठे आपण पाहतो महत्त्वाचं नागपूरचं पहिलं, नागपूर. त्यानंतर पाहतो आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद. ओके, कारण औरंगाबादच आहे नाव, औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर. मी उल्लेख छत्रपती संभाजीनगरच करत असतो, परंतु न्यायालयाचे नाव सध्या तेच आहे, संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर. तिसरं पाहतो आपण पणजी. आणि अजून एक महत्त्वाचं सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कारण हा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला, 4थं खंडपीठ झालेलं आहे ते म्हणजे कोल्हापूर 2025ला आता. ओके, मागच्या वर्षी कोल्हापूर जुलैमध्ये कोल्हापूर झालं आहे. कोल्हापूर अंतर्गत 6 जिल्हे येतात, ते विचारू शकतात तुम्हाला. कोल्हापूर अंतर्गत जे काही खंडपीठ निर्माण केलं आहे त्याच्यामध्ये 6 जिल्हे येतात, 6 जिल्हे. ओके, तर हे कोल्हापूर अंतर्गत निर्माण केलेले 6 जिल्हे कोणते आहेत पहा, लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला विचारतील 6 जिल्हे, तर याच्यामध्ये पहिलं पहा. ओके, 6 जिल्हे पहा. ओके, असं मोडत नसते वाटते बाबा, असं 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 का, तरी नाही मोडलं. ओके, आता अच्छा माझ्या. ओके, तर कोल्हापूर पाहिलो आपण, कोल्हापूर खंडपीठ. ओके, कोल्हापूर खंडपीठामध्ये आपल्याला दिसते तर स्वतः कोल्हापूर दिसते एक. ओके, एक कोल्हापूर. त्यानंतर आपल्याला दिसते सोलापूर. ओके, त्यानंतर आपल्याला दिसते कोण, सातारा. त्यानंतर दिसते आपल्याला सांगली. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसते काय माहीत आहे का, सातारा, सांगली, रत्नागिरी. कोणता जिल्हा नाही विचारू शकतात, रत्नागिरी. आणि त्याच्यानंतर कारण आता निर्माण झालं आहे चालू घडामोडीवर हा प्रश्न 100% येणार. आणि रत्नागिरी. आणि 6वं कोणतं आहे पहा, सिंधुदुर्ग. ओके, 6 जिल्हे, सिंधुदुर्ग. ओके, 6 जिल्हे. तर महाराष्ट्राचे आपण अधिकार क्षेत्र पाहिले, महाराष्ट्र, गोवा आणि त्याच्यानंतर काय एक केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली आणि दीव दमन. त्यानंतर खंडपीठे पाहिले, नागपूर सर्वात जुनं पाहिलं आपण, औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि कोल्हापूर लक्षात ठेवा. ओके, कोल्हापूरमधले आपण काय पाहिले, 6 जिल्हे कोणकोणते आहेत ते पाहिले, कारण प्रश्न जर विचारला कोणते येतात अधिकार क्षेत्रात तर हे 6 जिल्हे येतात, लक्षात ठेवा. असे काही उच्च न्यायालय आहेत की त्यांचे अधिकार क्षेत्र 1 किंवा 2 राज्यासाठी आहेत, ते न्यायालय पाहून घ्या पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. ते न्यायालय कोणते आहेत पहा, तेच प्रश्न चालू आहे सध्या आपला पहिलाच. तर आपण पाहू आता कलकत्ता उच्च न्यायालय. ओके, सर्वात पहिलं आपण पाहू कलकत्ता उच्च न्यायालय. ओके, असं समजा की प्रत्येक न्यायालयावर प्रश्न घ्यायला बनला येणार. ओके, कलकत्ता उच्च न्यायालय सर्वात पहिलं 1 जुलै 1862. ओके, 1862. कलकत्ता उच्च न्यायालयाचं क्षेत्र कुठे येते पहा, अधिकार क्षेत्र पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटे. ओके, हे अधिकार क्षेत्र आहे 2, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटे. त्यानंतर आपण पाहतो मद्रास उच्च न्यायालय, म्हणजे तामिळनाडू म्हणू आपण त्याला, मद्रास उच्च न्यायालय. ओके, मद्रास उच्च न्यायालय याच्यामध्ये येते तामिळनाडू. अधिकार क्षेत्र लिहित नाही आता नाव, अधिकार क्षेत्र तामिळनाडू 1 आणि 2 दिसते तुम्हाला पुदुचेरी, पॉंडिचेरी म्हणू आपण त्याला, पुदुचेरी. ओके, पुदुचेरी आलं लक्षात. त्यानंतर अजून एक न्यायालय पहा, केरळ उच्च न्यायालय.
केरळ उच्च न्यायालय. केरळ उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काय ते केरळ, कोचीला आहे आणि लक्षद्वीप. ओके, लक्षद्वीप हे येते याच्या अंतर्गत. त्यानंतर पहा केरळनंतर कोणते येते पहा, गुवाहाटी उच्च न्यायालय. ओके, याच्यामध्ये 4 येतात. याच्यामध्ये महत्त्वाचं येते आसाम, नंतर येते याच्यामध्ये नागालँड, नंतर येते याच्यामध्ये मिझोराम, नंतर येते याच्यामध्ये काय आहे अरुणाचल प्रदेश, मणिपूर वगैरे बी यायचं. नंतर 2013ला त्यांनी केले मेघालय वगैरे, 2013ला वेगळे झाले अरुणाचल प्रदेश. ओके, म्हणजे 6 होते याच्यामध्ये. पण आता मेघालय, मणिपूर आपण हे पाहतो वेगळे निघले, त्रिपुरा वगैरे. ओके, 2013ला नवीन निघले मार्च महिन्यात. ओके, मार्च 2013ला नवीन न्यायालय निघले. तर गुवाहाटी आहे. अजून याच्यामध्ये एक विचारतात पहा, ते म्हणजे पंजाब हरियाणा उच्च न्यायालय. ओके, पंजाब हरियाणा उच्च न्यायालय. याचे अधिकार क्षेत्र कुठे आहे पहा, याचे अधिकार क्षेत्र येते पंजाब, याचे अधिकार क्षेत्र येते हरियाणा, आणि कोणते येते रे केंद्रशासित प्रदेश. ओके, चंदीगड. कोणते येते चंदीगड. पुन्हा एकदा मी रिवाईज करतो, वेळ गेला तर गेला, पण हे महत्त्वाचं आहे. चंदीगड म्हणा. अजून कोणतं राहायला का पहा, कलकत्ता झालं, मद्रास झालं. जे दक्षिणेकडे आपण राज्य म्हणतो त्यामध्ये महत्त्वाचं महाराष्ट्र झालं. महाराष्ट्राचे खंडपीठं पाहिले आपण. ओके, खंडपीठं विचारतात. सध्या 4 खंडपीठं आहेत. 4थं खंडपीठं विचारतात. 4थं खंडपीठं कोल्हापूरचं. ओके, त्याच्यामध्ये जिल्हे विचारतात, कोणता जिल्हा आहे कोणता जिल्हा नाही म्हणून. तर हे जिल्हे पाहून घ्या. ओके, कोणता जिल्हा नाही, त्याच्यामध्ये दुसरा जिल्हा येतील, पुणे बिणे येथील नाही आहे, बाकी एखादं देतील, लक्षात ठेवा. ओके, ठाणे कोणताही देऊ शकतात, अहिल्यानगर वगैरे तर नाही आहे ते. ओके, तर पूर्ण रिवाईज करतो एकदा हे, अजून काय राहिलं तर मला तेव्हा नंतर कळेल. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे स्थित आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येत आहे. त्यानंतर या सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश आहेत, तर या सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या 34 न्यायाधीश आहेत. ओके, याची कलम कोणती आहे, तर कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर कधी झालेली आहे स्थापना, 28 जानेवारी 1950ला याचं उद्घाटन झालेलं, लक्षात ठेवा. सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत, सूर्यकांत शर्मा. कितवे आहेत, 53वे आहेत. त्यानंतर याच्या आधीचे कोण होते, 52वे, तर ते होते BR गवई, 52वे. त्याच्या आधी 50 विचारू शकतात, तर DY चंद्रचूड होते, लक्षात ठेवा. DY चंद्रचूड हे 50वे होते. ओके, तर कलकत्त्याला पहिले सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती, नंतर ते नवी दिल्लीला ओके हलवण्यात आले, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश निवृत्तीचं 65 असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती राहते, 62 वर्ष राहते. त्यानंतर पहा उच्च न्यायालय सध्या किती आहेत, 25 आहेत. सर्वात शेवटीचं 25 उच्च न्यायालय कोणतं, अमरावतीचं आहे, लक्षात ठेवा. अमरावती म्हणजे आंध्र प्रदेश. ओके, त्यानंतर आपण मुंबई उच्च न्यायालय पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, 14 ऑगस्ट 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, 14 ऑगस्ट 1862. पहा, बॉम्बे उच्च न्यायालय 14 ऑगस्ट 1862. सध्याचे कोण आहेत, टी चंद्रशेखर आहेत. क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर हवेली या 2 राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये. खंडपीठे सर्वात पहिलं नागपूर, नंतर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद म्हणून आपण पणजी आणि कोल्हापूर हे 2025मध्ये सध्या निर्माण झालं, लक्षात ठेवा. सध्या ओके, जुलै 2025मधलं. कोणकोणते जिल्हे येतात, कोल्हापूर येते, सोलापूर येते, सातारा येते, सांगली येते, रत्नागिरी येते आणि सिंधुदुर्ग येते. ओके, एखादा जिल्हा जर दुसरा जिल्हा तर हे तुम्हाला जिल्हे माहीत पाहिजे की हे अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत. ओके, कोणत्या कोल्हापूर खंडपीठाच्या. त्यानंतर पहा कलकत्ता उच्च न्यायालय पाहिलो आपण. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अंतर्गत बंगाल येते आणि अंदमान निकोबार हे बेटे दिसतात. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालय पाहिलं आपण, तामिळनाडू आणि पुदुचेरी येते अंतर्गत. केरळ उच्च न्यायालय पाहिलं आपण, केरळ येते आणि लक्षद्वीप येते. गुवाहाटी उच्च न्यायालय पाहिलं आपण, येते आसाम, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश. 4 राज्य कोणत्या एका अंतर्गत येतात, तर गुवाहाटी उच्च न्यायालय हे तुमचं उच्चारण आहेत. ही सर्वाधिक राज्य कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतात, तर ते येतात गुवाहाटी उच्च न्यायालय, लक्षात ठेवा. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय पाहतो आपण. त्यामध्ये पंजाब येते, हरियाणा येते आणि चंदीगड येते. ओके, आणि एकमेव केंद्रशासित प्रदेश असलेला आपण पाहिलं ज्याला उच्च न्यायालय ते म्हणजे दिल्ली. ओके, दिलवालो की दिल्ली. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. भारताचे सर्वोच्च न्यायालय झाला, आता किती वेळा घेणार होती असते, रिपीट काऊन व्हायला बा. हां, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ तसं म्हटलं तर हॉकी आहे. ओके, हॉकी. तर हॉकीमध्ये आपण जवळपास 8 वेळा ऑलिम्पिक मेडल नेलेले आहेत.
सुरुवातीला आपण 1928, 1932, 1936ला जे मेजर ध्यानचंद म्हणतो आपण त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण सलग नेले होते. तो हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट आहे. लक्षात ठेवा, सध्या BCCI सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. ओके, जे की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियापेक्षा आपलं बोर्ड तुम्हाला श्रीमंत दिसेल. लक्षात ठेवा, कबड्डी हा महाराष्ट्राचा राज्य खेळ म्हणून जायला भेटलेला. लक्षात ठेवा, कबड्डी दक्षिण आशियामध्ये खूप पॉप्युलर आहे. कबड्डी महाराष्ट्र राज्याचा आपला काय दिसते राज्य खेळ. ओके, महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ. ओके, राज्य खेळ. ओके, राज्य खेळ. आणि फुटबॉल आपला म्हणजे याच्यासाठी संतोष ट्रॉफीवर बरेच वेळा प्रश्न विचारले. संतोष ट्रॉफी कशा संबंधित आहे? संतोष ट्रॉफी फुटबॉल संबंधित. याच्यामध्ये अजून एक नाव लक्षात ठेवा, सुनील छत्री. सुनील छत्री हा फुटबॉल प्लेयर आहे आपला. जसं की काही विचारतात तुम्हाला बॅडमिंटनपट्टू, हे पट्टू, ओके, भालाफेक, हे ते. तर काही खेळाडू विचारतात हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर सुनील छत्री नाव लक्षात ठेवा, फुटबॉल पट्टू. ओके, लक्षात ठेवा. महादेवा एक योजना लागू केली ज्यावेळेस लिओनेल मेस्सी आला होता भारतामध्ये. ओके, 13 वर्षाच्या अंतर्गत विद्यार्थी आहेत असे 30 विद्यार्थिनी आणि 30 मुलं आणि 30 मुली म्हणजे 60 जणांना प्रशिक्षण देणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे फुटबॉलमध्ये आपला खेळ म्हणजे रुची वाढली पाहिजे. जे की फिफा वर्ल्ड कप सर्वाधिक मोठा होते फुटबॉलचा आपण पाहतो. तर कबड्डी हा महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ आहे आणि कबड्डी हे दक्षिण आशियामध्ये लोकप्रिय आहे. याच्यामध्ये जे काय आपण लीग सुरू झाली कबड्डीची, तर याच्यावर प्रश्न विचारू शकतात. 2014 पासून सुरुवात झाली. लक्षात ठेवा, 2014. क्रिकेटची कधी झाली? IPL 2008 पासून झाली. ओके, तर या गोष्टी विचारतात 2014 पासून. तर क्रिकेटबद्दल IPL बद्दलही बरेच प्रश्न विचारतात. पाहून जा, क्रिकेटमधली आवड आहे, बरेच पाहतात तर प्रश्न जाणार नाही तुमचे. सन 1873 बा इतिहासाविषयी प्रश्न आला. सन 1873 पुणे येथे पहिली विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळ म्हणतो आपण, तर हे कोण स्थापन केलं होतं, तर घडून आणला होता पहिला विवाह कधी? 1873ला. ओके, ते म्हणजे विष्णूशास्त्री पंडित. ओके, याला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागरची उपमा दिली. लक्षात ठेवा, जे की ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी महिला काय म्हणू आपण पुनर्विवाहाबद्दल जे कार्य केलेलं आहे तेच आपल्याला कोणी केलं आहे? विष्णूशास्त्री पंडित यांनी. ओके, विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ हे पण त्यांनी स्थापन केलं होतं. लक्षात ठेवा, 1865ला. त्यानंतर महर्षी कर्वे SNDT पाहतो आपण. SNDT हिंगणे स्त्री शिक्षण संस्था हे त्यांनी स्थापन केल्या होत्या. लक्षात ठेवा, कोण? महर्षी कर्वे यांनी. न्यायमूर्ती महादेव गोंदराडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणतो आपण, न्यायमूर्ती महादेव गोंदराडे. ओके, एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. ओके, राईज ऑन मराठा पॉवर हे पण त्याचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. राईज ऑन मराठा पॉवर हे लिहून घ्या, नोट करा. ओके, नुसतं पाहू नका, नोट करत जा. मी जे म्हणाल ते लिहाच लागते का इथं? लहान लेकरासारखं लिहून दिल्यावर तुम्ही लिहिणार का? तर लिहा. ओके, हे तुम्हाला फायदा ठरणार आहे. महात्मा ज्योती पाहतो आपण. महात्मा ज्योतिबाले महाराष्ट्राचे काय भारताचे मार्टिन लुथर किंग म्हणतो आपण याला. ओके, त्यानंतर गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, सत्सार. तर हे महत्त्वाचे हे आहेत, यांनी लिहिलेले काय म्हणू आपण ग्रंथ लिहिलेले आहेत. ग्रंथ विचारतात. गुलामगिरी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा आहे? ओके, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले आणि अजून एखादा पर्यायातील महर्षी कर्वे कोणता आहे? तुम्हाला माहीत पाहिजे महात्मा फुलेचा. ओके, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, त्यानंतर सत्सा, छत्रपती शिवरायांबरोबर दिलेला पोवाडा. ओके, त्यानंतर 1873चा सत्यशोधक समाज, हंटर कमिशनवर साक्ष कोणी दिली होती? हे महत्त्वाचे ढोबळ मानायचे क्वेश्चन आहेत. बरं, कार्य तर लय महत्त्वाचं आहे त्यांचं. खूप डीपमध्ये अजून गेलं तर खूप आहे. पहिली शाळा कुठं काढली, दुसरी शाळा कुठं काढली? ओके, दलितासाठी शाळा कधी काढली? 1851ला. कोणत्या वाड्यात काढली? ओके, भिडेच्या वाड्यात काढली की दुसऱ्या कोणत्या वाड्यात काढली? हे पण विचारतात. तेवढं डीपमध्ये तुम्हाला विचारत नाही म्हणून सांगत बी नाही. याच्यामध्ये सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873चा लक्षात ठेवा. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म डोक्यात फिट करून घ्या की हे ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेंचे आहेत. बाबासाहेबांचे ओके, बाबासाहेबांचे ग्रंथ लक्षात ठेवा. याच्यामध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान विचारतात. त्यानंतर हे महत्त्वाचा ग्रंथ त्यांचा विचारतात कोणता माहीत आहे का? बाबासाहेबांचा अनिलेशन ऑफ कास्ट विचारतात. त्यानंतर गांधी, रानडे आणि झिना विचारतात. बुद्धा अँड धम्मा बुद्ध. ओके, कार्ल मार्क्स आणि बुद्धा अँड कार्ल मार्क्स. तर बरेच त्यांचे आहेत. ओके, त्याच्यामध्ये अजून एक विचारल्यासारखा बुद्धा आणि धम्माच विचारतात जास्त करून. ओके, त्यानंतर त्यांचे वृत्तपत्र समता जनता, प्रबुद्ध भारत. ओके, हे त्यांचे वृत्तपत्र विचारतात. त्यांच्या संघटना आपण म्हणू कोणती? बहिष्कृत हितकारणी सभा, सत्याग्रह. आता 27 मार्च 1920चा सत्याग्रह विचारतात. ओके, जे की 14 तळे सत्याग्रह. अशा गोष्टी बऱ्याच आहेत. तर ते ढोबळमानाने विचारू शकतात बाबासाहेबाबद्दल. ओके, तर फुले शाहू आंबेडकर याच्याबद्दल थोडं वाचून जा. याच्याबद्दल प्रश्न विचारतात, वन लाईनर. ओके, ते बी घ्यायचा प्रयत्न करतो मी ज्यावेळेस लाईव्ह सेशन घेईल आपलं. ओके, त्यावेळेस फास्ट ट्रॅक लेक्चर राहील. त्याबद्दल जेही प्रश्न विचारतील त्या पद्धतीने आपण घेऊ. आता पहा, संगणकाचा मेंदू. संगणकाचे प्रश्न वाचा.
संगणकावर प्रश्न विचारतात या पेपरमध्ये, असं काय विचारत नाहीत. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणून आपण सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कीबोर्ड हे इनपुट आहे डिव्हाइस, याचं लक्षात ठेवा. इनपुट आणि आउटपुटवर मी प्रश्न पाहिले, इनपुट कोणतं आणि आउटपुट कोणतं. इनपुट आणि हे पण इनपुट आहे माऊस. ओके, इनपुट इंग्लिशने लिहिलं, मराठीत लिहिलं. मॉनिटर हे आउटपुट आहे, लक्षात ठेवा. हे कोणतं आहे, आउटपुट तर विचारतात, लक्षात ठेवा. हे प्रश्न घेण्यामागचं काय आहे, तर हे संगणकाचा मेंदू आपण काय म्हणतो, CPU ला म्हणतात. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला संगणकावर प्रश्न विचारतात. ओके, तर हे प्रश्न 5 सोपे विचारतात. ऑलिम्पिक पदविजेती पहिली महिला कोण आहे, तर ती आहे कर्णक मल्लेश्वरी. वेट लिफ्टिंग पाहतो आपण 2002ला तिने जिंकलेलं आहे 49च्या वजनी गटामध्ये. 49 वजनी गटामध्ये. ओके, 49 वजनी गटामध्ये तिने जिंकलेलं आहे कर्णक मल्लेश्वरी गटामध्ये. ओके, कर्णक मल्लेश्वरी तर हिनं जिंकलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो साक्षी मलिकनं, हिनं कुस्तीमध्ये जिंकलं आहे 2016ला पाहतो आपण. साक्षी मलिक PV सिंधू हिनं 2दा जिंकलं आहे. अशी एकमेव कोण आहे जिनं 2016ला रौप्य आणि 2020ला कांस्य पदक जिंकलं होतं, ती म्हणजे PV सिंधू. ओके, बॅडमिंटनसाठी 2016 आणि 2020. PT उषा हिनं कधी जिंकलं नाही, गोल्डन गर्ल म्हणतो आपण तिला. ओके, पयाली एक्सप्रेस पण म्हणतात तिला, पयाली एक्सप्रेस गोल्डन गर्ल PT उषा. हिनं आशियाई खूप गोल्डन मेडल जिंकले आणि हिचं थोडं कांस्य पदक थोडंसं केलं होतं, लक्षात ठेवा, विदिन काही सेकंदामुळं. तर PT उषाही आपण पाहतो. त्यानंतर भाग मिल्खा सिंग, तर हे रनिंगसाठी पाहतो आपण, धावण्यासाठी. ओके, त्यानंतर PV सिंधू आपण बॅडमिंटनसाठी पाहतो. साक्षी मल्लिक कुस्तीसाठी पाहतो, हिनं 2016 नेलं होतं, लक्षात ठेवा, 2016मध्ये. ओके, 2016. आणि कर्णक मल्लेश्वरी पाहतो आपण 2002. ओके, PV सिंधू आपण 2016 आणि 2020चं जे काय पाहतो ऑलिम्पिक त्याच्यामध्ये नेलं होतं, लक्षात ठेवा. ओके, तर ते हे पहा टोकियोमध्ये होतं वाटेल 2020चं. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे विचारतात. पहिली महिला करून जा. पहिली पंतप्रधान तर एकच राहिला, इंदिरा गांधी. कार्यकाळ पाहून जा, किती वर्ष राहिली ते जरा थोडे डीपमध्ये जातात. पहिली पंतप्रधान जे की तिला भारतरत्न पुरस्कार मिळाला. पहिली राज्यपाल पाहून जा. पहिली IPS पाहून जा. तर याच्यावर काही मी घेईल सेशन एक, तर ते पाहून. ओके, आज खूप लांब होईल, काही याच्यातले काय पर्याय आहेत ते सांगून देतो मी तुम्हाला. बाकी जे विचारतात त्या पद्धतीने आपण एक घेऊ त्याच्याबद्दल. ओके, प्रश्न त्याच्यामध्ये सुचिता कृपलानी आहे. 1963 1967पर्यंत तिने पहिली मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. कुठला, उत्तर प्रदेश या राज्याची. ओके, उत्तर प्रदेश या राज्याची पहिली मुख्यमंत्री राहिलेली आहे. तर ते कधी आहे, 1963 ते कधी आपण म्हणू 67पर्यंत. ओके, त्यानंतर ममता बॅनर्जी 2011पासून सलग आहेत. आता निवडणुकीचा कार्यक्रम लागलेला आहे, 2011पासून सलग आहेत ते सध्या. ममता बॅनर्जी लई डेंजर काम आहे ममता बॅनर्जीचं. ओके, तर आता पाहू आता कोण येते तिथं, निवडणूक चालू आहे सध्या. ओके, 2011पासून आहे सध्या ते. जयललिता हे जवळपास 6 वेळा राहिले आहेत, 6 वेळा. अम्मा म्हणायची तिला, अम्मा. ओके, 6 वेळा. तिने 1 रुपयामध्ये इडली चालू केली होती, भारी होती. आणि एक सिने तारिका पण होती, तिला काय हिरोईन होती, लक्षात ठेवा. 140च्या वर पिक्चर आहे ते, कन्नड, तेलुगू, हिंदी पण केलेलं आहे तिने, तामिळ. तर जयललिता एक महत्त्वाचं पाहतो आपण, 6 वेळा राहिलं आहे. जवळपास 15 वर्ष ही मुख्यमंत्री राहिल्या आहे, 15 वर्ष. ओके, 15 वर्ष ही मुख्यमंत्री राहिल्या. कोणत्या याची, तामिळनाडूच्या, लक्षात ठेवा. तामिळनाडूमध्ये हिरो दिसतात तुम्हाला. तामिळनाडू झालं दक्षिणेकडं, आपल्या इकडले हिरो काहीच नाही. सरोजिनी नायडू पाहतो आपण, तर पहिली राज्यपाल, उत्तर प्रदेशची पहिली राज्यपाल. ओके, भारताची पहिली राज्यपाल. भारताची पहिली राज्यपाल. ओके, गान कोकिळा म्हणतात तिला, लक्षात ठेवा. सरोजिनी नायडूला काय म्हणतात, गान कोकिळा. ओके, त्याच्यानंतर धारसाना सत्याग्रह यावर प्रश्न पाहिला. धारसाना किती घेणार आहोत एका सेशनमध्ये आपण. ओके, धारसाना सत्याग्रह हे कोणं केला होता सत्याग्रह. ओके, याचं नेतृत्व कोणं केलं होतं, याचं नेतृत्व सरोजिनी नायडूने केलं होतं, लक्षात ठेवा. नेतृत्व सरोजिनी नायडू. अजून सरोजिनी नायडूवर एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात की अशी पहिली भारतीय महिला ओके इंडियन नॅशनल काँग्रेसची अध्यक्ष राहिली 1925च्या कानपूर अधिवेशनामध्ये. हे विचारतात, कानपूर अधिवेशन. ओके, कानपूर अधिवेशन. तर पहिली भारतीय महिला आपण पाहतो सरोजिनी नायडू, किती 1925ला झाली होती, लक्षात ठेवा. ओके, काय प्रश्न आहे, भारताची पहिली महिला. तर ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहे, सुचिता कृपलानी आहे, सरोजिनी नायडू भारताची पहिली पंतप्रधान, भारताचे पहिले राष्ट्रपती,
ओके, प्रतिभाताई पाटील पहिली आदिवासी, तर आता सध्या द्रौपदी मुर्मू. तर हे लक्षात ठेवा. पहिली IPS किरण बेदी, पहिले डॉक्टर विचारतात. ओके, डॉक्टर कोण होती? जोशी, आनंदीबाई जोशी. कॅपिटल्स हा ग्रंथ, दास कॅपिटल हा ग्रंथ कोण लिहिला? वर्ग सिद्धांत मांडलेला. याच्यामध्ये कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्ववेत्ता होता कार्ल मार्क्स. आज एक कम्युनिस्ट जे काय म्हणून विचारधारा ती रोवलेली आहे त्यांना, आपल्या भारतामध्ये आहे. ओके, जे काय आपण म्हणतो आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये आपण इकडं दक्षिणेकडे आहे ती लक्षात ठेवा. ओके, डांगे, अमृत डांगे हे साम्यवादी नेते होते पहिले भारतातले, लक्षात ठेवा. त्यांनी बरीच पेरलेली आहे साम्यवादी चळवळ. तर ही दक्षिणेकडल्या राज्यामध्ये आहे. तर ही कोणाची विचारधारा आहे? कार्ल मार्क्स. याच्यावर बाबासाहेबांनी एक पुस्तक पण लिहिलं आहे, म्हणजे बाबासाहेबांनी मार्क्स अँड बुद्ध, कार्ल मार्क्स अँड बुद्ध अँड कार्ल मार्क्स, म्हणजे बुद्धाच्या जवळपास म्हणजे एवढी विचारशैली, तर बुद्धाजवळ कोणी जाऊ शकत नाही एवढी विचारशैली आपण दृढ आहे बुद्धाची. पण कार्ल मार्क्स एक लय मोठा तत्त्ववेत्ता होता, लक्षात ठेवा, विचारवंत होता. तर त्याने दास कॅपिटल हा ग्रंथ काय कशासाठी लिहिला माहिती आहे का? वर्ग सिद्धांत मांडला. वर्ग सिद्धांत म्हणजे जे काही भांडवलदार वर्ग आहे, हा जो काही गरीब वर्ग आहे त्याचं शोषण कशा पद्धतीनं करतो, तर हे त्यानंतर मांडलेलं आहे दास कॅपिटल या ग्रंथामध्ये. ओके, तर एक महत्त्वाचं आपल्याला विचारतात कार्ल मार्क्स. भीमा कोरेगावची लढाई पाहतो आपण. 1818ला शेवट झाला आपण मराठेशाहीचा, 1818. तर भीमा कोरेगावची लढाई ही आपण पाहतो की पुणे नजीकच भीमा कोरेगाव आहे. तर हे मराठी जे काही पेशवे होते मराठी म्हणूनच लढले होते, लक्षात ठेवा. तर दुसरा बाजीराव पेशवा, पण याच्यामध्ये इंग्रजांनी युद्ध जिंकलं होतं, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये जे काही म्हणू आपण महार रेजिमेंटचे सैनिक हे इंग्रजाकडून लढले होते. तर बरेच याच्याबद्दल काही कहाण्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रचलित. तर भीमा कोरेगाव लढाई. ओके, तर भीमा कोरेगावची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि यांच्यामध्ये झाली. तर कोणामध्ये झाली? मराठ्यामध्ये झाली. मराठ्यामध्ये म्हणजे कोणासोबत? पेशव्यासोबत झाली, लक्षात ठेवा, पेशवे. ओके, बाजीराव दुसरा. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेला. गुरु गोविंद सिंग हे 10वे गुरु आहेत, लक्षात ठेवा. पहिले गुरु नानक, गुरु गोविंदबद्दल बाकी बी त्याचे आहेत, लक्षात ठेवा. ओके, अर्जुन देव वगैरे बरेच विचारतात, पण तेवढे डीप पण नाही विचारत. MPSCला विचारतात. इकडे तुम्हाला मेन गुरु नानक यांनी आपण काय म्हणतो जे काय पावरवलेला आहे आपण याचा शीख धर्माचा. आणि इथं खालसा धोरण, खालसा जे काय म्हणू आपण सैन्य दल निर्माण केलं, त्याला काय म्हणतो आपण? खालसा दल म्हणतो, लक्षात ठेवा. खालसा म्हणतो की खालसा दल म्हणतो, लक्षात ठेवा. ओके, तर हे मला सांगा, खालसाच म्हणतात आय थिंक. खालसा दल म्हणजे गट मिळून झालेला. तर खालसा निर्माण केलेला आहे. ओके, सैन्य दलाचे गुरु गोविंद सिंग आपण पाहतो. याची समाधी कुठं पाहतो आपण? नांदेडला, लक्षात ठेवा. ओके, तर खालसा हे निर्माण केलं आहे. ओके, सैन्य दलासाठी. कोळशाच्या खाणीखालीपैकी कोठे आहेत, कुठे प्रसिद्ध आहेत म्हणतात? राणीगंज पश्चिम बंगालमध्ये पाहतो. इथं कोळशाच्या खाणी खूप प्रमाणात आहे. याच्यामध्ये छोटा नागपूर खनिजासाठी खूप भारतामध्ये प्रसिद्ध आहे. छोटा नागपूर पठार कुठे येते? झारखंड. खनिज संपत्ती खूप येत आहे. ओके, आणि कोळशाच्या खाणी आपण कुठं म्हणतो? राणीगंज पश्चिम बंगाल. ओके, राणीगंज पश्चिम बंगाल इथं आढळतात. ओके, तर हे पाहून जा महत्त्वाच्या गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओके, अजूनही कल्पतरू चॅनलला तुम्ही, मी तेच म्हटलं की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्हाला थोडं हे होते, व्हिडिओ पाहत आहात तुम्ही. ओके, पण तुमच्यासाठी तुम्ही जे अभ्यास करत आहात त्यासाठी फायद्याचं ठरायला ना, तर एक सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला तुमचं काही म्हणजे वेळ नाही जात, तर करून घ्या. ओके, अजून तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार आहोत. तुमचं रिझल्ट आणण्यासाठी आपण बराच प्रयत्न करू. ओके, अशा काही एवढे असेच क्वेश्चन विचारतात. बरेच मला कमेंट करतात की सर हार्ड घ्या. हार्ड येतच नाही तर कशाला हार्ड घ्या? फक्त त्याच्याबद्दल जे काही बाकीचं येते, ओके, जे विश्लेषणामध्ये सांगतो मी, तशा पद्धतीने विचारतात प्रश्न. त्याच्यामध्ये बरेच कवर व्हायला तुमचे प्रश्न. ओके, भारताची सर्वात मोठी मस्जिद सर्वात मोठी दिल्ली आहे. जामा मस्जिद आहे. जामा मस्जिद नाव आहे. तर या मस्जिदच्या मैदानामध्ये आपण काय पाहतो? जवळपास 25,000 ओके, जे की मुस्लिम बांधव याच्यामध्ये एकाच टायमाला नमाज पठण करू शकतात. एवढी मोठी आहे जामा मस्जिद. ओके, मुघल बादशाह जे काही आपण शहाजहान म्हणतो यांनी बांधली होती, लक्षात ठेवा. शहाजहान यांनी, मुघल बादशाह शहाजहान यांनी. तर दिल्ली आहे जामा मस्जिद आपल्याला माहीत आहे सर्वात मोठी. स्वामी विवेकानंद यांनी भाषणाने गाजलेली जागतिक धर्मपरिषद, माय ब्रदर अँड सिस्टर्स. ओके, माझ्या बंधू आणि भगिनींनो, असं म्हटलं होतं शिकागोला. शिकागो कुठं आहे? अमेरिकेला. अशी सुरुवात केली होती. तर खूप गाजलेलं त्यांचं भाषण आपण पाहतो 1893ला. ओके, 1893ला 11 सप्टेंबर 1893ला त्यांनी भाषण दिलं होतं शिकागो इथं. ओके, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठं आहे? कृषी विद्यापीठाबद्दल पाहून घ्या. 4 विद्यापीठ आहेत. किती विद्यापीठ आहेत? 4 विद्यापीठ आहेत. 4 विद्यापीठाच्या जोड्या विचारू शकतात तुम्हाला. एक प्रश्न इथं. 4 विद्यापीठ पहा. पहिलं विद्यापीठ पाहतो आपण राहुरी विद्यापीठ. राहुरी. ओके, राहुरी पाहतो आपण. राहुरी विद्यापीठ, याला नाव दिलं आहे महात्मा फुले. महात्मा फुले. राहुरी कृषी विद्यापीठ. ओके, फुले राहुरी कृषी विद्यापीठ. याची स्थापना पाहतो आपण 1900
68ला झाली. पहिलं जर विचारलं तर कोणतं येईल? राहुरी, जे की कुठं आहे? अहिल्यानगरला आहे. अहिल्यानगर. राहुरी कुठे येते? अहिल्यानगरला. ओके, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाहतो आपण दुसरं, डॉक्टर पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख, कारण तिथे दिलं आहे PDKV म्हणतो आपल्याला, पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1969ला. ओके. नंतर 3 पहा. 3 पाहतो आपण, मराठवाडा. नाव काय आहे? वसंतराव नाईक. मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे सांगा बरं? वसंतराव नाईक परभणीला. परभणी. ओके. 1972ला. साल लक्षात ठेवा, 1972ला. नंतर पाहतो आपण चौथं कुठं आहे? बाळासाहेब सावंत. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरीला आहे. कुठे आहे? दापोली, रत्नागिरी. विचारतात जोड्या लावामध्ये, कसं बी विचारू शकतात. 1 लाईनर विचारलं तरी आलं पाहिजे. सोपं आहे, घाय भरायचं काय काम नाही. माहीत असलं तर सर्वच होते. सालं बी दिलेलं आहे, कुठं झालं ते बी दिलं आहे, नावं दिलेली आहेत. कृषी विद्यापीठ आहे. राहुरी आपण पाहत होतो, इथं बरेचसं आपण तेलबिया नाही, जे काय ऊस वगैरे आहे तिकडलं उत्पादनाच्यावर केली जाते प्रक्रिया. ओके. ऊस, गहू. पंजाबराव देशमुखवर तेलबिया आणि कापसाच्या याच्यावर आहे. ओके. वसंतराव नाईक पाहतो आपण, याच्यामध्ये ऊस वगैरे, कापूस याच्यावर केले जाते, लक्षात ठेवा. काही कडधान्यावर. बाळासाहेब सावंत जे कोकण आहे, तर हापूस आंबा आपण पाहतो, सुपारीचं उत्पादन पाहतो, नारळाचं उत्पादन. भाट्टे रत्नागिरीला नारळ संशोधन केंद्र आहे. सुपारी संशोधन पाहतो आपण रायगडला. तर असे आहेत तिकडं कोणीकडे पश्चिम महाराष्ट्राकडे, तर ते संशोधन विशेष या फळ पिकावर केलं जाते, लक्षात ठेवा. ते महत्त्वाचे विद्यापीठं आहेत. तर आपण पाहिलं नांदेडला कोणतं आहे रे? स्वामी रामानंद तीर्थ. काही महत्त्वाचे विद्यापीठं पहा. नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ आहे. त्यानंतर एक छत्रपती संभाजीनगरचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं विद्यापीठाला नाव दिलं आहे. ओके. खूप संघर्ष झाला होता त्याच्यासाठी. 1994ला नाव भेटलेलं आहे त्याला. अकोल्याला पाहतो आपण PDKV पंजाबराव देशमुख. परभणीला पाहिलं आपण कोणतं? वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ. त्याच्यानंतर आपण नागपूरला पाहतो राष्ट्रसंत ओके तुकडोजी महाराज विद्यापीठ. त्याच्यानंतर आपलं पाहतो अमरावतीचं संत गाडगेबाबा विद्यापीठ. त्याच्यानंतर आपण पाहतो आरोग्य विज्ञान पीठ कोण आहे ते पहा बरं. आरोग्य विज्ञान विद्यापीठ. किंवा प्रश्न बा पाहिला, आरोग्य विज्ञान विद्यापीठ. आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकला आहे ते, नाशिकला. याच्यावर प्रश्न विचारतात नाशिकला. ओके. नाशिक. त्यानंतर मत्स्य. ओके. मत्स्य विद्यापीठ. पशु अँड मत्स्य. ओके. हे कुठे येते माहिती आहे का? नागपूरला येते. याच्यावर प्रश्न आला आहे नागपूरला. ओके. महाराष्ट्रात तंत्र विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं, लोणेरला, रायगडला. ओके. तंत्र विद्यापीठ. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पाहतो आपण. ओके. मुंबई उच्च न्यायालय, आपलं मुंबई उच्च न्यायालय, मुंबईचं विद्यापीठ सर्वाधिक 1857ला स्थापन झालेलं विद्यापीठ पाहतो आपण. त्याच्यामध्ये मुंबईचं विद्यापीठ आहे. ओके. तर असे विद्यापीठ आहेत महत्त्वाचे, लक्षात ठेवा. तेव्हा प्रश्न विचारतात. स्वामी रामानंद तीर्थ नांदेड. ओके. तर हे जे काय कृषी विद्यापीठ आहेत हे एकदा वाचा. याच्यावरचा प्रश्न बाहेर गेला नाही पाहिजे. साल कोणता आहे, नाव कोणतं आहे. ओके. तर विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँक जेव्हा स्थापन झाली 1 एप्रिल 1935ला. ही आपली भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली. भारतीय रिझर्व्ह बँक ॲक्ट 1934च्या अनुसार. तर ही रिझर्व्ह बँक जी स्थापन झाली आहे प्रॉब्लेम्स ऑफ रुपी अँड ओरिजिनेट सोल्युशन या ग्रंथाच्या आधारावर स्थापन केल्या, लक्षात ठेवा. हिल्टन यंग आयोग, लक्षात ठेवा. हिल्टन यंग आयोग. ओके. कमिशन म्हणा किंवा आयोग म्हणा त्याला. या शिफारशीवर स्थापन केली होती, लक्षात ठेवा 1935ला. तर याचं पहिलं मुख्यालय कुठं होतं? तर कलकत्त्याला होतं, लक्षात ठेवा. मुख्यालय कुठं होतं? कलकत्त्याला. नंतर ती 1 जानेवारी 1937ला भारतामध्ये आली. 1937ला ती भारतामध्ये आली. तर ती कुठं आणली? मुंबईला, लक्षात ठेवा. मुंबईला. कुठे आणलेली आहे? मुंबईला.
ओके, मुंबईला. जे काय आपले नोट पाहतो, जे काही नोटा छापते तर ते कोण पाहते, कोण छापत असते? रिझर्व्ह बँक. ओके, त्याला बँकाची बँक म्हणू आणि मध्यवर्ती बँक म्हणू. ओके, तर ही मध्यवर्ती बँक म्हणतो आपण कोणाला? रिझर्व्ह बँकेला. तर एक सध्या मुख्यालय कुठं आहे? 1937 पासून मुंबईला उच्च न्यायालय. कधी स्थापना झाली? 1 एप्रिल 1935ला. लक्षात ठेवा. ओके, काही जे काही मुंबईचं तुम्हाला हे दिसते, उच्च न्यायालयाचं थोडा झालं रिझर्व्ह बँक, तर हिचे काही प्रशासकीय मुख्यालय आहे. तर ते प्रशासकीय मुख्यालयामध्ये महत्त्वाच्या शहर दिले आहेत, त्याच्यामध्ये राजधानी दिल्या आहेत इतर राज्याच्या. ते म्हणजे कलकत्ता पाहतो आपण, इकडं मद्रासमध्ये चेन्नई पाहतो आपण, त्याच्यानंतर उत्तरेला आपण दिल्ली पाहतो. ओके, आणि दक्षिणेला आपण काय पाहतो? ते तामिळनाडू वगैरे. तर असे, आणि मुंबई पण पाहतो. असे 4 दिल्ली आहेत प्रशासकीय विभाग. त्याचं मेन कुठं पाहतो आपण? मुंबईला. लक्षात ठेवा. ओके, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे मुंबईला. ओके, जे काही चलन नोटा म्हणतो आपण, ओके, नाशिकला छापल्या जातात, नंतर देवास मध्य प्रदेशला छापल्या जातात, 2-3 जागी छापल्या असतात. नंतर आपण नाणी म्हणतो. नाणी हे फक्त भारत सरकार छापू शकते, जे काही वित्त आयोग म्हणू आपण, वित्त सचिव. तर हे भारत सरकार छापू शकते. आपण संसदेला अधिकार आहे नाणे वाटायचा, नाणे हे करायचा. पण जे नोटा म्हणतो आपण, ओके, जे काय आता 500 वगैरे नोटा, तर ते कोण छापत असते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे छापत असते. तर याही गोष्टी लक्षात ठेवा. या रिझर्व्ह बँकेवर विचारतात. रिझर्व्ह बँकेवर अजून सर्च करा, अजून जर प्रश्न आले तर मी अजून पाहतो. हे वरवरचं सांगायला रिझर्व्ह बँक जर मुळातून सांगतो म्हटलं तर खूप डीपमध्ये लक्षात ठेवा. ओके, एक नागपूरला पण आपण पाहतो, त्याच्यामध्ये 19 सब डिव्हिजन पण केले आहेत असे. ओके, याचे काम पाहण्यासाठी रिझर्व्ह बँकचं लक्षात ठेवा. तर बँकाची बँक आणि मध्यवर्ती बँक आहे ती लक्षात ठेवा. ओके, आणि सार्वजनिक क्षेत्रातली सर्वाधिक मोठी बँक जर म्हणलं तर जी की कोणती? SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, इम्पिरियल बँकेचे आपण काय म्हणतो? स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर झाले आहेत. ती म्हणजे कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया 1955ला. त्यानंतर आपण पाहतो दुसरी सर्वात मोठी बँक बडोदा, बँक ऑफ बडोदा. हे विचारतात अर्थशास्त्रामध्ये, बँकिंगवर जास्त विचारू शकतील, याच्या पलीकडे काही जाण्याची शक्यता नाही. नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ओके, 1 रुपयाची नोट संसद छापत असते, म्हणजे सरकार छापत असते, आणि त्याच्यावर वित्त सचिवाची सही नसते. वित्त सचिव. ओके, 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार संसदेला म्हणजे केंद्र सरकारला असतो, आणि त्याच्यावर साईन कोणाची असते? वित्त सचिवाची. बाकीच्या ज्या नोटा पाहतो आपण, जे कोण छापते? बँक ऑफ, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि रिझर्व्ह बँकच्या याच्यावर कोणाचं राहते? गव्हर्नरची साईन राहते. पहा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA खडकवासला पुणेला आहे. याच्यामध्ये आपण पाहतो नौदल, वायुदल, भूदल या तिन्ही याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जाते. लक्षात ठेवा, ते खडकवासला आहे. ओके, खडकवासला पुणेला. महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र पाहतो आपण. कृष्णाने अर्जुनाला जे काय म्हणतो भगवद्गीता सांगितली, त्यानंतर कौरव आणि पांडव याच्यामध्ये युद्ध झालं आपण पाहतो. तर ते हरियाणामध्ये आहे. विचारतात हे कुरुक्षेत्र क्षेत्र विचारतात. हे कुठे आहे? हरियाणाला. कुठे आहे? हरियाणाला. कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतो? नारायण मेघाजी लोखंडे. ओके, नारायण मेघाजी लोखंडे, जे की आपण काय म्हणू, यांनी रविवारची सुट्टी जी आहे ते यांच्यामुळे मिळाली आहे. ओके, नारायण मेघाजी लोखंडे. तर कामगार चळवळीचे जनक हे महाराष्ट्रातील आहेत, ते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. ओके, तर महात्मा फुलेचे एक जवळचे अनुयायी होते, ते लक्षात ठेवा. एक ओके, कोण? नारायण मेघाजी लोखंडे. बॉम्बे मिल अँड असोसिएशन, बॉम्बे मिल अँड असोसिएशनची त्यांनी स्थापना केली होती 1884ला. ओके, रविवारची सुट्टी त्यांच्याच प्रयत्नातून मिळालेली आहे. बरेच त्यांनी कामगार चळवळीसाठी प्रयत्न केले, म्हणून त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात, नारायण मेघाजी लोखंडेला. ओके, दादाभाई नौरोजी आपण पाहतो, ग्रँड ओल्ड मॅन, त्यांनी भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात त्यांना. त्यानंतर 3 वेळा हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे हे राहिले आहेत. ओके, दादाभाई नौरोजी. रास्त गुप्तार त्यांचं एक वृत्तपत्र पाहतो आपण. श्रीपाद अमरुंडा घेत आलं, साम्यवादी विचारसरणी, ते कम्युनिस्ट विचारवंत होते. ओके, बाळू गेनू होता, पहिला ट्रक खाली आला होता. ओके, बाबू गेनू पाहतो आपण, स्वातंत्र्यामध्ये बिचाराचा जीव गेला होता. विदेशी जे काही ट्रक होता त्याच्या आडवी पडला होता तो. हे केवळ वनस्पती पेशीतच असतात, तर लवके हे फक्त वनस्पती पेशीतमध्ये दिसतात तुम्हाला. बाकी तंतुकणिका, लयकारिका आणि रिक्तिका हे वनस्पती आणि तुम्हाला याच्यामध्ये दिसतात, वनस्पती आणि कशामध्ये? प्राण्यामध्ये दिसतात. ओके, वनस्पती आणि प्राणी. फक्त वनस्पतीच म्हणलं, फक्त वनस्पतीत तर कवके असतात, फक्त वनस्पतीत. ओके, फक्त वनस्पतीत काय असतात? लवके. ओके, फक्त वनस्पतीत लवके असतात. बाकी प्राणी, लयकारिका वगैरे पाहतात, तंतुकणिका आहे, प्राणी आणि कशामध्ये असतात? वनस्पतीमध्ये. राष्ट्रपतींना संसदेत अभिभाषण करण्यासाठी आमंत्रण कोणाकडून दिले जाते? ज्यावेळेस निवडणुका होतात लोकसभेच्या, त्यावेळेस पहिल्यांदा तो अभिभाषण देत असतो कलम 87 नुसार. कलम 87 नुसार. आता कलम 87
विचारू जाऊ शकते. 87 लक्षात ठेवा, कलम 87नुसार. तर अभिभाषण देत असतात. त्यानंतर प्रत्येक वर्षाची जी सुरुवात राहते सरकारची, ओके, त्याचं अभिभाषण देत असतात राष्ट्रपती. तर ते एक मंत्रिमंडळ त्यांना हे करते, बोलवाय, ओके, मंत्रिमंडळ त्याला बोलवत असते, लक्षात ठेवा. ओके, अशी फॉर्मॅलिटी असते. ते अभिभाषण देत असतात कोण? राष्ट्रपती, असं सांगितलेलं आहे कलम 87मध्ये. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, ओके, व्हायरस विषाणू कुठे आहे? पुण्याला आहे रे, लक्षात ठेवा. पुण्याला कुठे आहे? पुण्याला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पाहतो आपण पुण्याला. कोणतं तयार केलं होतं? कोवॅक्सिन आहे ना, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड पाहतो आपण, हैदराबादमध्ये झालं होतं. देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? 5 आहेत ना रे, 12 आहेत, पण महाराष्ट्रात किती आहेत? 5 आहेत. याच्यामध्ये पहिलं भीमाशंकर एक आहे पुणेचं, भीमाशंकर. इथं शेकरूखार आढळते आपल्याला, भीमाशंकर पुणेचं आहे. ओके, इथं शेकरूखार आढळते आपल्याला, आपला राज्यप्राणी भीमाशंकर पुणे. भीमा नदीचा उगम पण होतो इथं. त्यानंतर पाहतो आपण त्र्यंबकेश्वर, इथं त्र्यंबकेश्वर पाहतो आपण, गोदावरी नदीचा उगम होतो इथं. त्र्यंबकेश्वर, नाशिक, हे पण आहे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, म्हणजे 5 ज्योतिर्लिंगापैकी एक महाराष्ट्रामध्ये, सर्वाधिक आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर त्र्यंबकेश्वर नंतर पहा घृणेश्वर येते, घृणेश्वर. ओके, घृणेश्वर आपण एलोरा लेणी पाहतो, ओके, पेरूळची लेणी पाहतो, त्या साईडला आहे घृणेश्वर मंदिर. कुठे येते? छत्रपती संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर, लक्षात. त्यानंतर पहा 4 नंबरला काय तरी हे आपलं हिंगोलीचं काय? हिंगोलीचं कोणतं काय म्हणतात त्याला? औंढा नागनाथ. ओके, औंढा नागनाथ. आणि परळीचं कोणतं? बीड. हे किती आहेत? 5 आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक. ओके, कोणकोणते आहेत ते पहा. ओके, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ. ओके, तर बीडला आहे. ओके, त्र्यंबकेश्वर नाशिकला आहे, गोदावरी नदीचा उगम होतो. घृणेश्वर पाहतो आपण, इथं लेण्या पण आहेत. ओके, त्याला 1882ला आपण युनेस्कोने दर्जा तर दिलेला आहे. घृणेश्वरला मंदिर आहे, लेणी आहेत तिथं. ओके, 3 धर्माच्या लेणी आहेत पाहतो आपण. तर त्यामध्ये 3 धर्म कोणते? जैन आहे, बौद्ध आहे आणि हिंदू धर्मांचे आहेत. ओके, औंढा नागनाथ प्रसिद्ध आहे, कुठलं? हिंगोलीमधलं पाहतो आपण. ओके, परळी वैजनाथ, बीड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतात तार व पोस्ट खाते कोणाच्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या काळात केलेले आहेत? तर ते केलेले आहेत लॉर्ड डलहौसी. 1853-54च्या काळामध्ये पाहतो आपण, लॉर्ड डलहौसीने तार व पोस्ट खाते केले तयार, लक्षात. ओके, ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता तेव्हा? तर लॉर्ड डलहौसी होता. याच्यात कार्यकाळात पहिली रेल्वे आपली धावली बोरीवली ते आपण ठाणे पाहतो. ओके, जे की आताचं CST ते ठाणे 34 किलोमीटर धावली होती, लक्षात ठेवा. ओके, तर ती पहिली रेल्वे लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळात धावली होती. लॉर्ड डलहौसी काळातच जे काय आपण विधवा विवाहाचा जे काय म्हणतो आपण, ओके, मसुदा ते मांडला होता. तर बऱ्याच गोष्टी आहेत. लॉर्ड डलहौसी एक आधुनिक निर्माता म्हणतो, भारताचा निर्माता म्हणतो. बऱ्याच गोष्टी केल्या होत्या त्यानं, कारण रेल्वे महत्त्वाची त्याच्यात स्थापन झाली होती. लॉर्ड बेंटिंगच्या कार्यकाळामध्ये काय झालं होतं? सती प्रथा. ओके, त्यानं इंग्रजी शिक्षणाचा थोडं महत्त्व दिलं होतं याने, तेव्हापासून लक्षात ठेवा. ओके, लॉर्ड बेंटिंगनं सतीप्रथा बंदी झाली होती. लॉर्ड कर्झन बंगालची फाळणी 1905ला, बंगालची फाळणी याच्यामध्ये झाली होती, बंगालची फाळणी. ओके, बंगालची फाळणी. आणि लॉर्ड डफरीन काय आहे? 1985ला आपण पाहतो राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती याच्या कार्यकाळात, राष्ट्रीय सभा. ओके, राष्ट्रीय सभा म्हणजे काय म्हणतो आपण? इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं? मुंबईला. ओके, मुंबईला, की उमेशचंद्र बॅनर्जी याचे अध्यक्ष होते. उमेशचंद्र बॅनर्जी. ओके, किती उपस्थित होते? 72 जण होते उपस्थित, लक्षात ठेवा. तेजपाल संस्कृत शाळेमध्ये हे अधिवेशन झालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डिस्कवरी ऑफ इंडिया कोण लिहिला होता? पंडित जवाहरलाल नेहरू, जे की अहिल्यानगर म्हणतो आपण, पूर्वीचा अहमदनगर याच्यामध्ये जेलामध्ये होते ते. तर डिस्कवरी ऑफ इंडिया, भारताचा प्राचीन इतिहास बराच लिहिला आहे याच्याबद्दल मांडलेला आहे बरेच विचार. ओके, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूनं. ओके, साने गुरुजी पाहतो आपण, श्यामची आई, लोकमान्य टिळक आपण गीता रहस्य पाहतो. गीता रहस्य. त्यानंतर महत्त्वाचा कोणता आहे रे? सांगा बरं मला. ओरायन. द आर्टिक ओम ऑफ द वेदाज. ओके, एवढं काय लिहून देत नाही. साने गुरुजी पाहतो आपण, श्यामची आई.
तर श्यामची आईवरच मग प्रख्यातरेनं पिक्चर निर्मित केला होता. महात्मा गांधीचं सांगा बरं ते काय लिहिलं होतं यांनी पुस्तक, हरिजन वगैरे लिहिलं होतं का? साप्ताहिक होतं वाटे हरिजन त्यांचं वृत्तपत्र. ओके, यंग इंडिया वगैरे. मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक. माझे सत्याचे प्रयोग लिहून देतो हा, हे जरा महत्त्वाचं आहे. माझे सत्याचे प्रयोग, माझे सत्याचे प्रयोग, माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजीचं होतं, लक्षात ठेवा. ओके, माझे सत्याचे प्रयोग कोणाचं होतं? गांधीजीचं. साने गुरुजीचं श्यामची आई, श्यामची आई. ओके, श्यामची आई. जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया. लोकमान्य टिळक गीता रहस्य ओरायन द आर्टिकल ऑफ द वेदास. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मृत्युंजय ग्रंथाचे लेखक शिवाजी सावंत. छाव आपण पाहतो आपण शिवाजी सावंतची. लक्ष्मण माने पाहिला आपण उपरा. वसंत कानेटकरचे कोणते आहे? पु ल देशपांडे आपण पाहतो. व्यक्ती आणि वल्ली. ओके, बटाट्याची चाळ. वसंत कानेटकरची सांगा रे मला, मराठीमध्ये येतात बरं हे, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधान कोण होते? मोरो त्र्यंबक पिंगळे होते, लक्षात ठेवा. ओके, मोरो त्र्यंबक पिंगळे हे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधान होते. त्यांनाच पेशवा म्हटले जायचे, लक्षात ठेवा. ओके, मोरो त्र्यंबक पिंगळे. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना किती मूलभूत हक्क दिले आहेत? तर 6 प्रकारचे दिलेले आहेत ना. हो, स्वातंत्र्याचा दिलेला आहे, समानतेचा दिलेला आहे, त्यानंतर ओके धर्मस्वातंत्र्याचा दिलेला आहे, घटनात्मक उपाययोजनाचा दिलेला आहे, त्यानंतर आपण ते काम वेठबिगारी याच्याबद्दलचा दिलेला, लक्षात ठेवा. ओके, तर हे असे 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत. आपण कलम 12 ते कलम 35 पाहतो. मूलभूत हक्कावर मी बरंच सांगितलेलं आहे. कलम 14, कलम 15, कलम 16 हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. ओके, कायद्यापुढे सर्व समान, कायदे समान संरक्षण, कलम 14. ओके, कलम 15 धर्मवंश जातीच्यावर भेदभाव करण्यात येणार नाही. कलम 16 सार्वजनिक जे काही समान वेतन, समान संधी नोकऱ्यामध्ये. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 पदव्या नष्ट करणे. कलम 19 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले. संचार करणे. ओके, संचारात स्वातंत्र्य, विना शस्त्र जमाव करण्यास स्वातंत्र्य. ओके, भाषण करण्यास स्वातंत्र्य, जागा खरेदी करण्यास स्वातंत्र्य, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, या बऱ्याच प्रकारचे आपण स्वातंत्र्य पाहतो. कलम 19 जीविताचं संरक्षण दिलेलं आहे आपल्याला 20 कलम 20-21 ओके, तर हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत. कशामध्ये? भारतीय राज्यघटनेमध्ये. कलम 15 ते कलम 35 वाचा, फक्त वाचून जा. कलम 12 ते 35. ओके, याच्यामध्ये कलम 14 ते हे विचारतात. एक घटनात्मक उपाययोजना अधिकार आहे आणि एक 44व्या घटना दुरुस्तीने एक आपली मूलभूत हक्क काढून घेतला 31वी कलममधला, ते म्हणजे संपत्तीचा अधिकार. त्याच्यावर प्रश्न विचारतात. ती घटना दुरुस्ती विचारतात. 44वी कधी झाली होती? 1978ला झाली होती, लक्षात ठेवा. ओके, कोविशिल्ड ही लस कोणत्या कंपनीने तयार केली? कोणे केली रे? भारत बायोटेकने केली की सिरम इन्स्टिट्यूटने केली? सिरम इन्स्टिट्यूट पुण्याचं वाटते ना. कोविशिल्ड पुण्याने केली होती. भारत बायोटेकनं कोवॅक्सिन केली होती. ओके, आहे ना, बरोबर ना. तर कोविशिल्ड कोणं केली होती आणि कोवॅक्सिन कोणं केली होती? पहा, कमेंट करा. मी जर बरोबर सांगितलं तरी कमेंट करा. सर कोविशिल्ड, सिरम इन्स्टिट्यूट पुणे आणि भारत बायोटेक आपण कुठं पाहतो? हैदराबादचं आहे ना. भारत बायोटेकनं कोवॅक्सिन सांगा मला. ओके, असलं बरोबर तर कारण प्रश्न विचारू शकतात. इथून पाहायला ते बी कळते ना. 2 मिनटाला जातात टाईप करायला की सर हे असं आहे. तेवढंच आम्हाला कमेंट वाचली की तुम्ही व्हिडिओ पाहिले चांगल्या पद्धतीनं. व्हिडिओ पहा, लिहून घ्या, नोट करायच्या बाहेरचं काहीच जात नाही. भारताचे मसाल्याचे गार्डन म्हणजे मसाल्याचे गार्डन कुठे आहे? केरळमध्ये पाहतो आपण. ओके, जी विलायची, काळी मिरी वगैरे. ओके, लवंग बिवंग हे सर्वात जास्त कुठं आढळतं तुम्हाला? केरळमध्ये, म्हणून गार्डन म्हणतात. बाकी आसाम वगैरे चहा आढळते, लक्षात ठेवा. आसाममध्ये. खालीलपैकी कॉफी म्हणतो आपण कर्नाटकमध्ये, दक्षिणेकडे. खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हणतात? किंवा एक महत्त्वाचं बंदर होतं ज्यावेळेस ब्रिटन म्हणजे काय म्हणून ब्रिटिशांची वगैरे तिकडे जहाज यायचे, तर त्याच तिकून यायचे, लक्षात ठेवा. त्या बंदरातून, मुंबईतून. राजा पंचम जॉर्ज हा 1911ला भारतामध्ये आला होता, लक्षात, भारत भेटीवर. ओके, त्याची राणी मेरी आणि तो तेव्हा हे गेट ऑफ इंडिया आपण निर्माण केलं होतं, लक्षात ठेवा. 4-5 वर्ष लागली होती त्याला तयार करायला. 1911ला आला होता तो. तर मुंबईला प्रवेशद्वार म्हणतो भारताचे आपण, लक्षात ठेवा. ओके, भारताचे प्रवेशद्वार. बाकी गेट ऑफ इंडिया तुम्हाला दिल्लीमध्ये आपण दिसतो. नटसम्राट या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण आहेत? वि. वा. शिरवाडकर आहेत. वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. वि. वा. शिरवाडकर म्हणजे कोण? कुसुमाग्रज. यांचा भारतीय आपण काय म्हणतो? आपण महाराष्ट्राचा मराठी भाषा दिन आहे, लक्षात ठेवा. ओके, विजय तेंडुलकर, घाशीराम कोतवाल पाहतो आपण. ओके, घाशीराम कोतवाल. सखाराम बाइंडरवर खूप म्हणजे वाद झाला होता निर्माण, पाहून घ्या. त्याच्यामध्ये मला वाटते सयाजी शिंदेने भूमिका केलेली आहे. सोनाली कुलकर्णीने केलेली आहे. ओके, मी पाहिलं होतं, बरेच दिवस झाले, आता आठवत नाही. पु ल देशपांडे, व्यक्ती आणि वल्ली. बटाट्याची चाळ. प्रख्यात्रे यांनी श्यामच्या आईचं जे काही चित्रपट होता त्याचं हे केलं होतं, लक्षात ठेवा. ओके,
श्यामच्या आईच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रख्या अत्रे बी विनोदी होते, ते लक्षात ठेवा. ओके, विनोदी एक लेखक होते, प्रख्या अत्रे आपण पाहतो. तर बऱ्याच या 30 प्रश्नातून बरंच कवर करायचा मी प्रयत्न केला. ओके, जेही प्रश्न मी विश्लेषण केले त्याच्याबद्दल प्रश्न विचारतात ते वन लायनर म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. ओके, जसं की न्यायालयाबद्दल मी बराच पहिला जे काय क्वेश्चन होता ते घेतला, म्हणजे घ्यायचा नव्हता पण ते घ्यायला सांगत तुम्हाला सांगितला, कारण त्याच्यावर प्रश्न विचारतात. कधी कधी नियोजन नसते पण तरीही मी इथं तुम्हाला जसं शिकवायचा प्रयत्न करतो. ओके, कारण बरेच दररोज आपला व्हिडिओ यायले, दररोज व्हिडिओ येत असताना मलाही काही कामं असतात, बरेच वेळा ज्या गोष्टी पाहिजे तशा होत नाहीत. ओके, पण तरीही जे काही लेक्चर आहे तेच तुम्हाला तुमच्या फायद्याच आणण्याचा प्रयत्न करावा. एकदम रटाळवाणं वाटू शकते तुम्हाला, असं काही नाही, पण असं कुठलंही काही घेऊन तुम्हाला भडीमार करत नाही. हे प्रश्न विचारलेले आहेत. याच्या आधी मी 2018 ते 2025 जेही प्रश्न पुस्तक नसेल तर नो टेन्शन, ते फक्त माझे व्हिडिओ पहा. 1 ते 8पर्यंत मला वाटते ते घेतलेले आहेत व्हिडिओ. अजून 1-2 व्हिडिओ त्या पुस्तकातले क्वेश्चन घ्यायचे आहेत. ओके, तेही घेईल. ओके, तर सध्या मी जे आपले व्हिडिओ आणत आहोत, कोणते व्हिडिओ आणत आहोत सध्या आपण, जे संभाव्य प्रश्न. ओके, उद्यापासून आपण एक सराव टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत याच्याबद्दल. याच्यामध्ये अजून जे काही कॉम्प्युटरचे जे क्वेश्चन आहेत ते 3-4 ॲड करत राहतो मी. बाकी विज्ञान आपण पाहिलं, जे काही आपण म्हणतो अजीवनसत्व म्हणजे जीवनसत्वासंबंधित एखादा शास्त्रज्ञ विचारू शकतात, आणि लयच पुढे गेलं तर काय विचारू शकतात, हेच जास्त एवढं डीपमध्ये नाही लक्षात. याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी सृष्टीबद्दल विचारायला थोडंफार, ते बी वरवरचं विचारतात, तेवढं काही डीपमध्ये नाही. अर्थशास्त्रावरचं बँकिंग क्षेत्राबद्दल पाहिलो आपण. ओके, काही पंचवार्षिक योजनेवर विचारले का पहा तुम्ही, ते सोपे घेऊन येतो प्रश्न. विचारले का पाहिलो, नाही तर मी प्रश्न कितीही घेऊन येऊ शकतो तुम्हाला. लेक्चर करायचं झालं तर किती करू शकतो, 50 क्वेश्चनचं, पण ते विचारले पाहिजे ना. ओके, तर म्हणून ते क्वेश्चन करायला. बाकी गव्हर्नरवर वगैरे व्हाईसरॉवर प्रश्न आहेत, आधुनिक इतिहासावर आहेत. त्यानंतर काही समाजसुधारकावरचं पाहतो आपण, तर त्याच्यावर विचारतात. पंचायत राजवर काही वरवरचे क्वेश्चन आपण सरपंच वगैरे पाहिलो, व्हिडिओ वगैरे. ओके, जिल्हा परिषद यावर विचारतात, 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती, अजून काही जे प्रश्न विचारतात त्यावर आपण लेक्चर घेऊन येणार आहोत. पण त्यासाठी तुम्ही पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला नक्कीच प्रोत्साहन देईल, लक्षात ठेवा. चला तर, धन्यवाद.